जय गजानन. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भाच्या पंढरीमध्ये, अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीमध्ये. आपण संत गजानन महाराजांशी निगडीत सर्व स्थानांचे दर्शन करूया. अर्थात संत गजानन महाराजांचं मुख्य मूळ जे समाधी स्थान आहे त्याचं दर्शन करूया. त्यानंतर इथे जे महाराजांशी निगडीत त्यांच्या लीळा जिथे जिथे झाल्या हे सर्व स्थान आहे. तर आपण या सगळ्यांचे दर्शन करूयात. 2026मधलं हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण येऊन पोहोचलो आहोत विदर्भाची पंढरी, अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे. मी सध्या आहे संत गजानन महाराजांच्या मुख्य देवालयामध्ये. हे त्याचं प्रवेशद्वार आहे. तर आपण गजानन महाराजांशी निगडीत सर्व स्थाने शेगावमधली पाहूयात. तसं मी अनेक वेळा शेगावला आलो आहे आणि अनेकदा तुम्हाला हे सगळ्या स्थानांचं दर्शनसुद्धा घडवलं आहे. आणि यावेळेस आपण पुन्हा एकदा सगळ्या या स्थानांचं दर्शन करूया. चला. तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. पूर्वी हे बंद होतं पण आता अगदी हे सुंदर सुरू केलं आहे. छान असं सुंदरशा दगडांमध्ये हे पलुवा म्हणतात का याला, सुंदर असं. तर आत्ता सध्या इकडनं भक्तगण येतात, पण पूर्वी समाधी मंदिराकडे जाण्यासाठी या भागातनं सरस्ता असायचं. तिकडे बॅगचं स्कॅनिंग वगैरे होते. तुम्हाला पैसे काढायचंच ना तर इथे ATM वगैरे सुद्धा आहे. आणि हा रस्ता हा पूर्वीपारपासूनचाच रस्ता आहे खरं तर. इथे दुकान वगैरे आहेत, आता बंद आहेत सध्या. शेड्स मस्त आहेत कारण उन्हाळा लागल्यानंतर इथे चालणं कठीण आहे. पण मग त्याही वेळेस ना इथे असे रंग देतात, शुभ्र रंग, आणि त्यावर तुम्ही चाललास पायाला चटके लागत नाही. आता समोर जाऊन आपण चप्पल काढूयात. आज ॲक्च्युली माझ्यासोबत निरंजनसुद्धा आहे, माझा मित्र निरंजन गद्रे, जो खास बेळगाववरनं इकडे आला आहे कर्नाटकातनं. म्हणजे ते खरं तर बऱ्याचदा येतात. चला ते चप्पल काढूयात. सो इकडे चप्पलांचं स्टँड केले आहेत, पण हे तात्पुरते आहे बहुतेक. जास्त जर लोक येत असतील भक्तगण तर ते बाहेर लावतात, पण अदरवाईज आतमध्ये आहेत, पण तिकडेच ठेवूयात. या भागात जे चप्पलांचं स्टँड आहे मी तिकडे चपला ठेवतो आहे. इथनं ते बघा अशा स्टँडमध्ये ठेवतात ते. आणि तुमच्याकडे ना एक कुपन देतात म्हणजे तुमच्या लक्षात राहील. थँक्यू. हे बघा असं. चला, खूप मोठं स्टँड आहे तिकडे. आता दोन पद्धतीने तुम्ही श्रींचं दर्शन घेऊ शकतात गजानन महाराजांचं. एक म्हणजे समाधी म्हणजे श्रीमुख दर्शन जे अगदी लवकर होतं, आणि एक तर संपूर्ण समाधी दर्शन, त्याला थोडा टाईम लागतो. आपण ना त्या ठिकाणी पादत्राणे अर्थात चपला ठेवल्या आहेत. आणि आता इथनं आल्यानंतर इथे सर्वात आधी तर मुख्य देवालय दिसतं, आणि इथनं तुम्ही खरं तर नमस्कार करा. आणि या भागातनं समोर जाणार तर मग इकडे श्रींच्या समाधी दर्शनाकरता आणि रस्ता आहे, आणि त्याचबरोबर श्रीमुख दर्शनासाठी सुद्धा आहे. सो जर तुम्ही समाधी दर्शनासाठी जात आहात तर वेळ किती लागेल ते लिहिलेलं आहे. 2 तास 30 मिनटाचा हा वेळ आहे, अगदी लागतो. आणि श्रीमुख दर्शनासाठी ऑलमोस्ट 30 मिनटाचा वेळ लागतो. हे बघा इथे ना सायनेजवर ते सांगितलेलं असतं. सो जर तुमच्याकडे खूप टाईम आहे तर तुम्ही मग समाधी दर्शनाकडे जा, पूर्ण दर्शन होतं. अदरवाईज तुम्ही श्रीमुख दर्शनासाठी जाऊ शकता. आपण श्रीमुख दर्शनच करूया खरं तर मी बऱ्याचदा, कारण दर्शन घडवलं आहे. आत्ता या भागातनं मी श्रीमुख दर्शनासाठी लागतो आहे. या भागातनं ज्या पालख्या येतात गजानन महाराज देवालयामध्ये त्या इकडे थांबतो ते. सो हा खालचा परिसर आहे देवालयाचा, आणि आम्ही लाईनमध्ये असं लागलो आहोत आणि समोर समोर जातो आहोत. इथे संत एकनाथ महाराजांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. तर संत गजानन महाराजांच्या समाधीचे आपले दर्शन झाले आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. समाधी स्थानाचे आता आपले दर्शन झाले आहे. आता आपण बाहेर जाऊयात. चल, लाईनच लाईन आहे. म्हणजे तुम्ही श्रीमुख दर्शन घ्या किंवा मग संपूर्ण समाधी दर्शन. आज रविवार आहे ना, त्यामुळे ही सगळी लाईन आहे.
सो आता आम्ही जातो आहोत महाप्रसादालयाकडे, जेवण करूया चला. आणि आम्ही प्रसादालयाच्या लाईनमध्ये आहोत सध्या. हॅलो, हा माझा मित्र निरंजन आहे. आणि आम्ही महाप्रसादालयाकडे पोहोचलो आहोत. तर इथनं मग थोड्या वेळातच आम्ही प्रसाद ग्रहण करूया आणि मग बाहेर जाऊया. बाहेरही ज्या वेगवेगळ्या जागा आहे महाराजांच्या मध्ये, त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो. निरंजन भूक लागली आहे ना भरपूर. आता थोड्या वेळातच आम्ही जेवण करू. संत गजानन महाराज प्रसादालयामधला हा प्रसाद आहे. मी जेवणात एवढं व्यस्त झालो खाण्यामध्ये की मी त्याचा व्हिडिओज घेतला नाही, पण नाही बघा छान आहे. ते चवडी आलूची भाजी आहे, बेसन आहे, वरण भात आहे आणि लड्डू जो मी खाल्ला आहे. छान आहे ना निरंजन? आणि हे खाण्यामध्ये खूप व्यस्त झालो की मी व्हिडिओज नाही बनवू शकतो. असं पुढे वेगवेगळ्या जागा मी तुम्हाला दाखवतो. संत गजानन महाराज देवालयात आम्ही दर्शन घेऊन आता परत चाललो आहोत. ॲज युजल इथली गर्दी कधीच कमी होत नाही, त्यामुळे तुम्हाला जसं दिसणार. हां, पण इथे फार सुंदर सुंदर प्रतिमा आणि काही काही गोष्टी तुम्हाला मिळतील, तुम्ही घेऊ शकता. तू काय घेणार होता? काहीतरी गिफ्ट ना, पेढे. बघा हे बाहेरचं चित्र आहे या भागात. पूर्वी ना इकडे जेव्हा महाराजांचं प्रकट दिन असायचं ना, तेव्हा हत्तीवरून पालखी घ्यायची. आता तो हत्ती नाही आहे, पण याच गेटमधून जायचं मोठ्या. तर महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर या भागात आम्ही येऊन पोहोचलो. हे बघा, हे जे स्थान आहे ना, संत गजानन महाराजांचं प्रकट स्थळ आहे. प्रकट स्थान इथे सर्वप्रथम ते दिसले होते, म्हणून याला प्रकट स्थान असं म्हणतात. आणि ते ज्या ठिकाणी बसले होते ते ही जागा आहे. या वडाच्या झाडाखाली ते सर्वप्रथम निदर्शनात आले होते बंकटलाल अग्रवाल यांच्या या ठिकाणी. इथे स्थान आहे आणि हे ते वृक्ष आहे अगदी भलं मोठं आणि सुंदर. याला नमस्कार करा. आता इथे महाराजांच्या पादुका आहे, स्मृती पादुका. नमस्कार. हे बघा, श्रींच्या प्रकट स्थान व स्मृती मंदिर, श्रींच्या पादुका. सो या ठिकाणी त्या ठेवल्या आहेत. नमस्कार करा. इथे स्थान आहे जिथे प्रथम संत गजानन महाराज हे दिसले होते. हे बघा, इथे चित्रही दाखवलं आहे. श्री गजानन महाराज उष्ट्यापत्रावडीवरील शिते वेचून खात आहेत असं हे चित्र आहे. आणि तेव्हा सर्वप्रथम बंकटलालजी अग्रवाल यांना ते दिसले आणि मग त्यांनी ते पाहिलं. खरं तर त्याचं महत्त्वच हे आहे की अन्न जे आहे, जे आपण खातो ते वाया जाऊ देऊ नये, आणि तोच एक संदेश तिथेही तुम्हाला दिसतो. आणि या भागात बंकटलालजी अग्रवालही तुम्हाला दिसणार. आणि पुढे तर ते खरं तर महाराजांचे मोठे भक्तही झाले. सो ते हे स्थान आहे आणि ते हे वृक्ष आहे. है ना सुंदर? कधी शेगावमध्ये आलात तर इकडे नक्की, अगदी मंदिराच्या जवळच आहे, पायी येऊ शकतो तुम्ही. आणि याच्याच बाजूनं बंकटलालजी अग्रवाल यांचं घर आहे जिथे महाराज नेहमी जायचे. इथनं असं आत गेलात की त्यांचं घरसुद्धा दिसतं, है ना. जेव्हा प्रकट दिन असतो तेव्हासुद्धा इथे खूप मोठी पालखी असते. अनेक लोक तेव्हासुद्धा इकडे येतात. या स्थानापासूनच ती पालखी खरं तर समोरून इथनं सुरू होते आणि मग ते अख्खी अशी नगरप्रदक्षिणा करते शेगावला. खूप सुंदर सोहळा असतो. संध्याकाळी ते पालखी असते, पाहण्यासारखं आहे. तुम्ही कधी आलात तर तेव्हा त्यावेळेस प्रकट स्थानाच्याच बाजूला या भागामध्ये एक सुंदरशी इमारत आहे. हा हॉल आहे खरं तर. जेव्हा कार्यक्रम असतो इकडे प्रकट दिनाचा उत्सव, तेव्हा आता खरं तर तिथे जे लिहिलं होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. श्री गजानन इथे जे घडलं होतं खरं तर श्री गजानन महाराज असताना ज्या घडलेल्या लीला आहे त्या आहे 23/2/1878 रोजी मध्यान्ह म्हणजे दुपारीच्या वेळी श्री देवीदास पातुरकरांच्या घरी मुलांची ऋतुशांती होती. त्यानिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता. उष्ट्यापत्रावळी वडाच्या झाडासमोर टाकलेल्या दिसल्या. तिथे सर्वप्रथम श्री महाराज ज्यांचे श्री बंकटलाल व श्री दामोदरपंत यांना दर्शन झाले. श्री महाराजांनी अंगकांती श्री महाराजांची अंगकांती, तेज, अजाण बाहू, नासाग्र दृष्टी पाहून ते सिद्धकोटींचे आहेत अशी त्यांना श्रद्धा झाली. त्यायोगे ही जागा प्रकट स्थळ म्हणून प्रसिद्धीस आली.
आता संस्थेची जागा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी श्रींचे स्मारक स्मृती मंदिर साकार झाले माघ वद्य 7 शके 1800. आणि हा तो हॉल आहे त्याच्या बाजूला खरं तर केला आहे. ज्या दिवशी प्रकट दिन उत्सव असतो त्या दिवशी इथे भरपूर गर्दी असते आणि इथे वेगवेगळे असे कार्यक्रम होत राहतात. मी त्याही म्हणजे प्रकट दिनाचाही खूप सुंदर असा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते नक्की पहा. महाराजांचा एक फोटो आहे. वंदन करा, नमस्कार करा. गण गण गणात बोते. आज मी या सगळ्या जागा परत सगळ्या दाखवतो आहे. माझ्यासोबत ना खरं तर माझ्या गजानन महाराजांच्या प्रकट स्थानाकडून आपण असं चालत चालत जेव्हा येता खरं तर चालतच पाहू शकता तुम्ही या सगळ्या जागा. तेव्हा ना या ठिकाणी आधी बंकट सदनाच्याच बाजूला इकडे खाली जागा आहे आणि तिथे अगदी सुंदर असं हे बघा याचं बांधकाम दिसतं. या ठिकाणी असं म्हणतात की संत गजानन महाराज स्नान करायचे ती ही जागा आहे. ते हे स्थान आहे. नमस्कार करा. तर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती असेल तर मला नक्की सांगा. महाराज इथे नेहमीच यायचं कारण हे स्थानच आहे खरं तर त्यांचं अख्खं शेगाव. त्यातही ते बंकटला लग्रवालांकडे येत असायचे. तर हे जे स्थान आहे ते बंकट सदन आहे. हे बघा इथे महाराज बऱ्याचदा आलेले आहेत. सो आपण बंकट सदनकडे येऊन पोचलो आहे. खरं तर मी आज जाऊन दर्शनही घेतलं आहे. सुंदर असा वाडा आहे. पूर्वी महाराज इथे येऊन राहायचे. ते हे स्थान आहे ना. निरंजन कसं वाटलं तुला? खरं तर छान आहे ॲक्च्युली. नूतनीकरण केलेलं आहे. पूर्वी एकदा आम्ही आलो त्यावेळेला जुनी बिल्डिंग होती. अच्छा. आणि आता आलो तर नूतनीकरण करून थोडंसं छान बांधून घेतलेलं आहे त्याने. तू ओव्हरऑल मला सांग की खरं तर हा माझा मित्र आहे निरंजन जो कर्नाटकमधून आला आहे बेळगावमधून. आणि ते बऱ्याचदा म्हणजे महाराजांचे भक्त आहे तर बऱ्याचदा इकडे येतात शेगाव. आत्ता तुला म्हणजे पहिल्यांदा शेगाव पाहिलं आणि आत्ता परत काय काय चेंजेस वाटले? चेंजेस म्हणजे खूप आहेत. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा आलेलो त्यावेळेला संस्थान होतं पण एवढं मोठं नव्हतं. आता आल्यानंतर एवढं वाढलंय. एवढी मोठी त्यांनी डेव्हलपमेंट म्हणजे पूर्ण गावाची डेव्हलपमेंट दिसते. प्लस पार्किंग आता जस्ट मी आल्यानंतर या वेळेला आल्यानंतर एक नवीन चेंज पार्किंग एवढं ह्यूज पार्किंग झालेलं आहे. सगळे खूप असं शिस्तीत सुंदर खूप सुंदर आहे. खूप सुंदर. प्रत्येकाने जरूर एकदा शेगावला येऊन नक्की दर्शन घ्या. अगदी खरं आहे. आम्ही बऱ्याचदा इकडनंच जातो कारण मोठं स्टेशन हे शेगावच आहे. सो शेगाववरनंच सगळीकडे जातात. चलो आपण आणखी जागा पाहूया आता. तर मग प्रकट स्थानाकडून इकडे शीतला मातेचं मंदिर आहे. इथे खरं तर शीतला माता नमस्कार करा. आणि हे हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी संत गजानन महाराज येऊन थांबायचे. इथे खूप लहान मुलंच यायचे ते महाराजांना त्रास द्यायचे. सांग. मंदिर आहे जिथे महाराज हनुमान उत्सवाच्या वेळेला येऊन इकडे राहिलेले. आणि त्यावेळेला हे शेगावचे जे पाटील होते जे भक्त होते महाराजांचे ते जे भक्त व्हायच्या आधी त्यांना खूप छळत होते. म्हणजे सारखं येऊन त्यांना चिडवत होते. ते मुलं त्यांचे लहान मुलं म्हणजे त्यांचे नाही इन जनरल मुलंच. आणि मग बेसिकली इकडूनच त्यांनी नंतर कुस्ती पण केलेली. आणि प्लस त्यांच्या मुलांनी त्यांना उसानी मारलं होतं पण बळ उठली नव्हती. आणि मग काय झालं ते मारून थकल्यानंतर महाराजांनी त्याच उसापासून त्यांना रस हाताने पिळून रस काढून दिला. हां ते हे स्थान आहे सुंदरचं. नमस्कार करा. जेव्हा आपण प्रकट स्थानातून थोडं समोर जातो तेव्हा इथे सुद्धा एक पुरातन महादेव मंदिर आहे. खरं एक महादेव मंदिर इकडेही आहे जे संस्थानाचं जुनं आहे ज्याला मोठे यांचं महादेव मंदिर म्हणतात. पण त्याच्या आधी हे एक सुंदरचं महादेव मंदिर आहे. हेही खरं तर महत्त्वपूर्ण आहे. कधीतरी महाराज इथे सुद्धा आले असतीलच. इथं स्थान अच्छा इथेही थोडं लिहिलं आहे की श्री गजानन महाराजांच्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. इथे महाराजांचा एक सुंदरसा फोटो आहे. गादी आहे. नमस्कार करा. आणि इथे महादेव मंदिर नंदीदेव आहेत. एक मिनिट आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. हे पुरातन असे महादेव मंदिर आहे. दर्शन घ्या. वंदन करा. आणि इथे विठ्ठलखमाई आहे त्यांनाही नमस्कार करा. चला तुम्ही शेगावला आलात तर ह्या सगळ्या जागा तुम्ही पाहू शकता. अगदी जवळजवळच आहे.
तुम्ही पायी जाऊ शकता, म्हणजे पायी या सगळ्या जागा पाहू शकता, किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गाडीने किंवा ऑटोही आजकाल मिळतात, तर त्या सगळ्यांनी तुम्ही जाऊन या सगळ्या जागा पाहू शकता. आणि हे पुरातन महादेव मंदिर आहे. इथे अगदी सुंदर अशी भगवान महादेवांची पिंड आहे आणि सोबत संत गजानन महाराज भगवान विष्णूंचं मंदिर आहे. इथे अनेक लीला झाल्या. पण महत्त्वाचं काय, हे जे मंदिर आहे ते प्राचीन काळातलं आहे. याचा 3 वेळा जीर्णोद्धार झाला आहे आणि पूर्वीच्या काळात ते शिवगावचं महादेव मंदिर म्हणून ओळखलं आहे. शिवगावचंच पुढे मग शेगाव असं झालं आणि इथे महाराजही येऊन गेले आहेत. बऱ्याचदा वेगवेगळ्या लीला इथे त्यांच्या झालेल्या आहेत. नमस्कार. आणि आम्ही कृष्णाजींच्या मळ्याकडे येऊन पोहोचलो. इथे ब्रह्मगिरी गोसाव्यांचे संत गजानन महाराजांनी गर्भहरण केले, तर ते हे स्थान आहे. श्री गजानन महाराजांनी जडत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्यांचे गर्भहरण केले. सो हे मंदिर आहे. खरं तर हा शेतच होतं आहे कृष्णाजींचं. इथे संत गजानन महाराजांचं पलंग आहे. नमस्कार करा, वंदन करा, वंदन करा. याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्यांचे गर्भहरण केले ते स्थान. त्यानंतर इकडे आहे भगवान महादेव, अगदी पुरातन असं मंदिर स्थान. वंदन करा, नमस्कार करा. आणि इकडे जी लीळा झाली त्या लीळेचं हे तैलचित्र आहे. आणि हा मडा. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवतो, ते म्हणजे इथे जे पाटील परिवार आहे इथले मूळ, त्यांच्या समाध्याही इथे आहे, जे संत गजानन महाराज देवालयाचे विश्वस्तसुद्धा राहिलेले आहे. इथे मी हे खरं तर समाधी तुम्हाला आधी दाखवलं होतं. काही श्री महादेव पुंडलिक पाटील यांची समाधी आहे. हे बघा इथे आहे. हे सगळे पाटील परिवारातलंच समाधी आहे या ठिकाणी. आणि ही श्री पुंडलिक रामचंद्र गणेश पाटील यांची समाधी आहे. करा. इथे वर ते नावंही दिलेले असतात आणि त्यांचे जन्मतारीख वगैरेही दिलेले असते. इथे पाटील परिवाराचे सगळ्यात पुरातन समाधीसुद्धा आहे. इथे सुद्धा आहे रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी गणेश पाटील. शेगावचे गणेश पाटील. रेल्वे फारच जवळ आहेत ना. हे बघा, हे वैकुंठवासी तीर्थरूप सुखदेव नारायण गणेश पाटील व वैकुंठवासी तीर्थरूप सौ यशोदाबाई ज सुखदेव पाटील ची ही सगळ्यात जुनी समाधी आहे. विचार करा. आणि इथे झाड हा जुना मळा आहे, कृष्णाजींचा मळा असं म्हणून संबोधलं जातं. तर निरंजन आपण अख्खा दिवस शेगावमध्ये फिरलो आणि महाराजांची नगरीत सर्वच स्थानं आपण पाहिली, अगदी मुख्य मंदिर आणि त्याच्या आसपासचं सगळं स्थानं. आता मला सांग की प्रत्येकाने शेगावला यावं की नाही? प्रत्येकाने जरूर शेगावला यावं. आणि जे डेव्हलपमेंट आता मी बघायला लागलो आहे गेले 8-10 वर्ष, मी दरवर्षी इकडे येतोय. दरवर्षी काही ना काहीतरी डेव्हलपमेंट असते आणि काही ना काहीतरी चांगलेच डेव्हलपमेंट्स असतात. आणि सोयी सुविधा सगळ्या एकदम मस्त आहेत. आणि इफ यू आर कमिंग विथ फॅमिली ऑल्सो, तुम्ही इकडे भक्त निवास आहे, तुम्हाला भक्त निवासमध्ये राहायची सोय आहे, ते पण खूप स्वस्त दरात आहे. तुम्हाला खाण्यापिण्याची नाश्त्याची सोय आहे. सकाळचा तुमचा प्रसादाचं जेवण होतं आहे. त्यामुळे सगळं एव्हरीथिंग इज व्हेरी कॉस्ट फ्रेंडली. बरोबर. अँड इट इज व्हेरी इझिली अवेलेबल आहे. अँड वन इज पोलाईट. तुम्हाला कोणी इकडे रुडली बोलत नाही. राईट. आता मला सांग की तू ॲक्च्युली आला बेळगाववरनं, म्हणजे तू नेहमीच येतं, कुठला टाइम सगळ्यात चांगला शेगावमध्ये यायचा, म्हणजे जे विदर्भात नाही? ह्याबद्दलच बोलणार होतो
की मी नॉर्मली जे येतो तुला पण माहिती आहे की मी एप्रिल मे आणि त्यावेळेला खूप गरम सुट्ट्या असतात, त्यावेळेला मला सुट्टी असतात, त्यामुळे मी नॉर्मली प्रिफर करत होतो. बट देन त्यावेळेला खूप गरमी असते, एक्स्ट्रीम गरमी असते. एप्रिल मे जून जुलै 4 महिने सोडून बाकी कधी या. द बेस्ट टाइम इज नाव. आता मी डिसेंबरमध्ये आले, हिवाळ्यामध्ये या किंवा पावसाळ्यातही आलं तर चालेल. पावसाळ्यात तरी पाऊस असतो, पण दिस इज द बेस्ट टाइम. आय वुड से नोव्हेंबर डिसेंबर इज द बेस्ट टाइम. जानेवारी पण स्टार्ट चालेल, पण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी इज द बेस्ट टाइम टू विजिट शेगाव. अँड क्लायमेट इज व्हेरी सुपर कूल. मस्त आहे. नाही म्हणजे त्याला इकडे थंडी वाटत नाही, कारण बेळगावला खूप थंडी असते. पण मला आमच्याकडे म्हणजे मला तरी खामगावमध्ये बरेच थंडी वाटते, मी खामगावचं तर पण आता मी बेळगावला मागे गेलो होतो, तिथे उन्हाळ्यामध्ये पण खूप थंडी असते. काय म्हणतात बेळगावला, काश्मीर म्हणतात ना वाटतं? नाही, गरिबांचं महाबळेश्वर म्हणतात. ओके. अच्छा, मला म्हटलं. सो बेसिकली बेळगावचं क्लायमेट खूप कोल्ड असतं. नॉर्मल आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला फॅन लावायची गरज नसते. पण सुंदर आहे म्हणजे सगळ्याच जागा. हा, या कधीतरी शेगावला नक्की या कधी या. आणि बेळगाव पण व्हिजिट करा. आणि बेळगाव व्हिजिट करायचं असेल तर पावसाळ्यात व्हिजिट करा, कारण का तिकडे वॉटरफॉल्स खूप फेमस आहेत. वॉटरफॉल्स खूप चांगले आहेत तिकडे. कुठले गोकाक वॉटरफॉल्स, घटप्रभा आहे, गोडचिन मलकी आहे, असे खूप सारे सुंदर वॉटरफॉल्स आहेत. तुमच्याकडून सौंदत्ती पण जवळ आहे. सौंदत्तीचे यल्लमाचं देऊळ जवळ आहे. सो खूप काही. नवीन तीर्थ डॅम आहे. आणि मेन म्हणजे बेळगाव शहरामध्ये बरेच मराठी लोक राहतात. सो त्यामुळे प्रॉब्लेम. पण निरंजनला कन्नड पण येते. हा, तुम्हाला भाषाच शाळेमध्ये होते ना, कन्नड होते. ओके. सो असं काही शेगाव अँड बेळगाव बोथ. चला, थँक्यू व्हेरी मच निरंजन. थँक्यू. तर मला खात्री आहे की माझं हे संपूर्ण शेगाव दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. खरं तर बरेच व्हिडिओ शेगावमधले मी केले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. अगदी महाराज जिथे जिथे गेलेत किंवा जिथे जिथे त्यांच्या लीला झाल्या ते सगळेच स्थानं मी कवर केले आहे. तेही तुम्ही पाहू शकता आणि शेगावचे इतर व्हिडिओही पाहू शकता. हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. गण गण गणात बोलते.